नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो इकडे शेतावर. शेतात आपण 7.5 एकर शेती आहे पूर्ण. याच्यात आपण आता केळी लावणार आहेत आणि केळीसाठी आपण या शेतामध्ये आज आज आपण आलो केळीच्या शेतामध्ये आणि आज आपण 14 बोगसरांचे मिश्रण करून आता शेतामध्ये टाकणे चालू आहे. हे 7.5 एकर क्षेत्र आहे टोटल. आता आपण ह्या खताला पहिला डोस देतोय ग्रोमॅजिक एम-आय स्प्रे. आता पहिले बोथ फवारणी करणार एम-आय स्प्रे आणि ग्रोमॅजिकची, म्हणून हे पूर्ण 7 एकर क्षेत्र आहे. शेतात 7.5 एकर क्षेत्र आहे. आपण याला अगोदर आता बोस वगैरे टाकलं. आता त्याचप्रमाणे आपली एक फवारणी झाली एम-आय स्प्रे आणि ग्रोमॅजिक 7 एम-आय स्प्रे, आणि त्याच्या आता फवारणी ही चालू आहे. इथे सर आलेले आहेत सोबत. आता एक फवारणी चालू आहे आपल्याला. केळी लागवड केल्यानंतर त्याच्यावर आपण एक पहिली फवारणी करतोय. आज तारीख आहे तुमची 8/7/2023. आजच्या दिवशी ही फवारणी चालू आहे. आपण पूर्ण 7.25 एकरला आपण ही फवारणी करणार आहे. आता लिक्विड मिश्रण केलं गेलेलं आहे. आता हे टाकणे चालू आहे. जय जवान जय किसान. नमस्कार मित्रांनो, आज परत आपण आलो केळीच्या शेतात. 7.5 एकर क्षेत्र आहे पूर्ण, आणि यासाठी आपण एक फवारणी करतोय ग्रोमॅजिक एम-आय स्प्रे, एम-आय सिट्रा, एम-आय व्हायरस आणि त्याच्यानंतर ओलिक. हे पूर्ण 7.5 एकर क्षेत्र आहे. हे बघा, त्याच्यासाठी आपण एक फवारणी मारतोय. आता आपली ही दुसरी फवारणी आहे आणि फवारणीच्यात आपण मटेरियल तयार करतोय. आपण हे मटेरियल पूर्ण टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता ग्रोमॅजिक 7 आहेत, एम-आय स्प्रे 7 आहेत, एम-आय सिट्रा 7 आहेत, एम-आय व्हायरस आहेत, ओलिप आहेत. पहिले ओलिप पण टाकले गेलेले आहेत आणि आता आपण परत ओलिप टाक.
आज परत आलोत आपण एक केळीच्या क्षेत्रात. 15 जूनच्या वेळेस आम्ही केळी लागवड केली होती या शेतात. तर त्यावेळेस आपला ग्रोमॅजिक MI स्प्रे आणि बुस्टरचा आपण वापर केला होता. आता बरोबर 7 महिने होत आहे आपल्याला या केळीला. 7 महिने होत आहे, पण 7 महिन्याचा एकदम छान रिझल्ट बघितला आम्ही आजच्या तारखेला. हे बघा बऱ्याचशा झाडांवरती ना आता हे लागायला लागून गेले, तर कमळ लागायला लागून गेले. हे बघा असे बरेचसे झाडं आहेत, त्या झाडांना 7 महिने होत आहे फक्त. हे बघा इकडे हे एक आहे, त्याच्यानंतर हे बघा इकडे 7 महिन्याचं हे झाड आहे. हे बघा हे बघा फक्त 7 महिने झालेले आहेत. 15 जूनची लागवड केली होती. एकदम सुपर रिझल्ट आहे इंडिया ॲग्रो प्रोडक्टांच्या. आणि आज परत आम्ही एक फवारणी करणार आहेत, म्हणजे आज ड्रिपच्या माध्यमातून परत आम्ही MI स्प्रे आणि ग्रोमॅजिकचा वापर करणार आहेत. म्हणून जबरदस्त रिझल्ट आहे. सगळ्यांनी आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरावे आणि छानसा रिझल्ट घ्यावा. सुंदर बघा आता ह्या फणींमध्येच तुम्ही बघा साईज कशी येते त्याची. बघा केळींचे पण सुरुवात आहे आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 एका फणीला 15 आहेत आता. अजून सुरुवातच आहे, म्हणून छान रिझल्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी आपले प्रोडक्ट वापरावे. जय जवान जय किसान. मित्रांनो, आज परत आपण आलो होतो केळीच्या शेतात. काही महिन्यापूर्वी आपण या शेतात केळी लागवड केली होती. 8 ते 8.5 महिने होत आहे. पण आज आनंद होतो या पिकांना पाहून की बघा आज या केळींच्या झाडाला जी फण्यांची जी सुरुवात आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फणे आतापर्यंत लागलेले आहेत. अजून पुढं 2 किंवा 3 फणे येतील. म्हणजे फक्त हे 8.5 महिन्याचे पीक आहे. आणि इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टांच्या एकदम सुपर रिझल्ट आहे. म्हणजे एकच झाड नसेल तर प्रत्येक याला बघा इथं पण पाहू शकतो आपण. प्रत्येककडे जे झाड आहेत त्याला प्रत्येक झाडाला 10 ते 11 फणे आजच्या तारखेला लागलेल्या आहेत आणि अजून परत पुढे वाढतील. नमस्कार मित्रांनो, आज आपण परत आलो एक शेतात. काही 10 महिन्यापूर्वी आपण या शेतामध्ये केळी लागवड करणार होतो. त्यावेळेस आपण बुस्टर ग्रोमॅजिक MI स्प्रेचा वापर केला होता आणि 10 महिने कंप्लीट झाले. आज आम्ही शेतात आलेलो आहे. तर 10 महिन्यानंतर हे शेतात जेव्हा बघतोय आपण हे केळीचे पीक बघा, ह्या फळाची साईज पण केळीची साईज पण बघा. आणि अक्षरशः झाडं वाकलेत. म्हणजे आपल्या प्रोडक्टांचा एक एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. अक्षरशः केळीची झाडं वाकायला लागलेली आहेत. 10 महिने होत आहे फक्त. अजून 10 महिन्यामध्ये पहिली तोड झाली. 16.5 टन केळी काढली गेली 10 महिन्यामध्ये. आणि आता परत दुसरी तोड होणार आहे. पण दुसरी तोड मध्ये साईज बघा केळीची. सर थोडंसं पुढे घ्या ना, साईज बघा केळीची. म्हणजे अक्षरशः झाडं वाकायला लागलेली आहेत. हे बघा एकच झाड नाही आहे, हे असे अनेक झाड आहेत. बघा हे बघा हे बघा साईज मध्ये फरक आहे. साईज पण एकदम फुल साईज आहे त्याची. हे बघा अक्षरशः झाडं वाकायला लागलेली आहेत. हे बघा इकडं पण हे बघा असे हे झाडं खाली वाकायला लागून गेलेली आहेत. म्हणजे एवढा सुपर रिझल्ट आहे आपल्या इंडिया ॲग्रो प्रोडक्टांच्या. हे बघा एकच झाड नाही, हे प्रत्येक झाडावर हा आपला इंडिया ॲग्रो प्रोडक्टांचा रिझल्ट आहे. म्हणून मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतोय की आपल्या इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट आपण वापरावे. हे बघा हे पूर्ण क्षेत्र आम्ही जिथं पाहतोय ना तर फुल रिझल्ट आहे. हे बघा इकडे पण ही झाडाची वाकायला लागून गेली. एवढं वेट वजन आहे या फण्यांचं. हे बघा वेगळं हे बघा म्हणजे साईज बघा तुम्ही. जर आपण साईज बघितली ना तर साईज बघा तुम्ही फुल साईजची केळी आहेत. म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपले इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरावे. जय जवान जय किसान जय इंडिया ॲग्रो.